नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GMC नांदेड 28 जुलै सकाळची फर्स्ट शिफ्ट आपण याचा ॲनालिसिस करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण GKचे जेवढे काही प्रश्न आहेत त्याचा ॲनालिसिस करूया. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की कालच्या जे प्रश्न आहेत त्याच पॅटर्नवर आधारित आजच्या शिफ्टला विचारतील असं काल मी म्हणलो होतो आणि अगदी त्याच पद्धतीने मित्रांनो, फक्त क्वेश्चन चेंज झालेत, बाकी सगळा पॅटर्न तोच आहे. तर कुठल्याही प्रकारचं वेगळा पॅटर्न त्यांनी आज वेगळ्या पॅटर्नचे प्रश्न विचारले नाहीत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे आपला. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे की विदर्भाची लाईफलाईन म्हणून कोणत्या नदीस ओळखतात. तर मित्रांनो बघा, वैनगंगा नदीला विदर्भाची लाईफलाईन म्हणून ओळखतात. तर पुढचा प्रश्न आहे की पश्चिमेकडील म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील पर्वतरांग कोणती. तर मित्रांनो बघा, सर्वांनाच माहीत आहे, महाराष्ट्रात तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या पश्चिमेला जी उत्तर दक्षिणेला सलग अशी रांग आहे तिला आपण सह्याद्री पर्वत म्हणतो. सह्याद्री पर्वत. तर पुढे नई पहल योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे. त्यामध्ये विधवा किंवा निराधार महिलांना आर्थिक मदत देणे आणि त्याचबरोबर महिलांचे सक्षमीकरण करणे. तर भारत सरकारची ही एक योजना आहे, सामाजिक कल्याण योजना आहे. तर आपण याचबरोबर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे की निसार उपग्रह कोणाच्या संयुक्त ही मोहीम आहे असं विचारलं होतं पेपरमध्ये. तर बघा, इस्रो आणि नासा या दोघांची संयुक्त मोहीम अशी आहे. विशेष म्हणजे इस्रो संदर्भात दररोज एक प्रश्न येत आहे असं मी कालसुद्धा सांगितलं होतं, आजही आला आहे. आणि उद्याच्या जेवढ्या काही शिफ्ट आहेत 31 तारखेपर्यंत त्या सर्वांमध्ये इस्रोवर एकतरी प्रश्न असणार मित्रांनो. त्यामुळे इस्रो यावर दुर्लक्ष करू नका, हमखास एक प्रश्न यावर नक्की येईल. तर काल मी परत हे सांगितलं होतं तुम्हाला की मुख्यमंत्री म्हणजेच राज्यपाल कोणत्या कलमाअंतर्गत मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात, बरोबर. तर मग मुख्यमंत्र्याची नियुक्ती कलम 164 अंतर्गत राज्यपाल करतात. तर आता आपल्याला काय प्रश्न विचारला आज, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांची नियुक्ती कोण करते. तर सोपा प्रश्न होता, राज्यपाल करतात. परंतु तरी पण उद्याच्या पेपरमध्ये ॲनालिसिस करताना तुम्ही महाधिवक्ता किंवा मग महान्यायवादी किंवा राष्ट्रपती यांची कलमं बघणं अत्यावश्यक आहे. तसं मी टेलिग्रामला किंवा मग यूट्यूबला अजून एक व्हिडिओ टाकून याच्यामध्ये सविस्तर स्पष्टीकरण देतो. पुढचा प्रश्न असा आहे की यामध्ये आपल्याला मूलभूत हक्क विचारलेत. तर बघा मित्रांनो, मूलभूत हक्कासंदर्भात नेमका कोणता प्रश्न विचारला माहिती नाही, पण मूलभूत हक्क त्याचं उत्तर होतं. 3 मूलभूत हक्क आहेत जे आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत, 12 ते 35 कलम 12 ते कलम 35पर्यंत. आणि यामध्ये बरोबर आपण याला काय म्हणूया, तर फंडामेंटल राईट्स असं म्हणता येईल. 12 ते 35 भाग 3 ठेवण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न असा आहे, मराठा साम्राज्याची स्थापना कोणी केली. तर सर्वांनाच माहीत आहे, महाराष्ट्रच काय तर संपूर्ण जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 6 जून 1674 साली त्यांचा राज्याभिषेक पूर्ण झाला. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे भारत वर्सेस अमेरिका युद्धसराव विचारलेत. आता भारत आणि अमेरिकेमध्ये जवळपास खूप युद्धसराव झालेत. तर नक्की त्यामध्ये पेपरमध्ये कोणता विचारला आहे, ऑप्शन कोणते होते, तर हे तेवढं काय स्पष्ट झालेलं नाही. तरी पण आपण बघूया, मालाबार, वज्रप्रहार, कोप इंडिया आणि युद्ध अभ्यास असे जे काही युद्धसराव आहेत ते भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेले आहेत. तर यामध्ये नक्की बघून घ्या, प्रत्येक देशासोबत भारताचे युद्धसराव झालेले. नेमकं आपल्याला कोणता देश येईल, कोणता युद्धसराव येईल यावर एक झलक मारून पेपरला जाण्या अगोदर एक वेळेस बघा. पुढचा प्रश्न असा आहे की पुढचा प्रश्न बौद्ध धर्म यावर एक प्रश्न होता. तर प्राचीन भारतावर काल पण प्रश्न होता, अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावर अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीवर आक्रमण कधी केलं असा प्रश्न होता काल. तर त्याचं उत्तर होतं 1296 इसवी सन विचारलं होतं. तर आज बौद्ध धर्म यावर एक प्रश्न होता.
नेमका कोणता होता ते काय कळू शकलं नाही. त्यानंतर इतिहासावर अजून एक प्रश्न होता, ते म्हणजे दादाभाई नौरोजी यांच्यावर प्रश्न होता. तर मित्रांनो बघा, जेवढे काही समाजसुधारक आहेत, जे मोस्ट IMP आहेत, जसं की लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, राजा राममोहन राय, महात्मा गांधीजी यांचे जे वृत्तपत्र आहेत किंवा यांचे आत्मचरित्र किंवा यांनी जे लिहिलेले ग्रंथ आहेत ते एकदाच बघून जा, कारण त्याच्यावरच प्रश्न येतात. जास्त अवघड नाही, एकदम वरवरचे बघून जा, सिंपल प्रश्न येतात. पुढचा प्रश्न बघूया आपण. विद्यार्थी असं सांगत होते की नागपूर संदर्भात जास्त प्रश्न होते. जसं की आपण पहिलाच प्रश्न बघितला, विदर्भाची लाईफलाईन वैनगंगा नदी, बरोबर. तर त्याच पद्धतीने नागपूर ग्रामीणमधील लोकांच्या समस्या काय, तर उदाहरणार्थ सांडपाणी असेल, घनकचरा असेल किंवा इत्यादी दुसऱ्या काही असतील. तर सोपा प्रश्न होता, परंतु लोकल लेवलचा होता, नागपूर ग्रामीण. अजून तसाच एक त्या संदर्भात प्रश्न होता की नागपूरमधील रोजगार समस्या. आता नागपूरमधील रोजगार समस्या आपल्या नांदेडच्या पोरांना किंवा इतर महाराष्ट्राच्या पोरांना काय माहिती असणार, बरोबर आहे की नाही. तर ते TCS असल्यामुळे एखादे 2 प्रश्न ॲडजस्ट करून घ्या, तसे येतात. आणि ते एकतर ते सोपेच येतात, नाहीतर मग ते कुणालाच येत नाहीत, अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्याचं तेवढं लोड घेऊ नका. पुढचा प्रश्न आहे की योजनांवर प्रश्न होते, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक सेक्शनमध्ये 1 ते 2 प्रश्न योजनांवर होते. जसं की आपण बघितलं नई पहल योजना किंवा अजून अशा बऱ्याच केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत, परंतु ते विद्यार्थ्यांना एक्झॅक्ट आठवत नसल्यामुळं त्यांनी 1-2 योजना सांगू शकले, परंतु बाकीचे सांगू शकले नाही. तर योजना करून जा. मोस्ट IMP जे योजना आहेत त्या योजनांवर 1 प्रश्न आहे. त्यानंतर यकृताचं शरीरामधील काम विचारले. मित्रांनो, काल किडनीचं काम विचारलं, आज यकृताचं काम विचारलं, आता उद्या अजून कोणत्या अवयवाचं काम विचारू शकतात. त्यामुळं आपलं मेन काम आहे की शरीरामधले जे मेन ऑर्गन्स आहेत त्यांचं काय काम आहे अवयवांचं, ते एकदाचं बघून जा. तर यकृताचं काय काम आहे, तर यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, सर्वात मोठा अवयव आहे. आणि विशेष म्हणजे यकृताचं मुख्य जे कारण आहे ते अन्नपचन आहे, पित्तरसाची निर्मिती करते आपलं शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये. तर यकृताची हे कामं होते. तर नेमकं आता पर्यायामध्ये काय ऑप्शन होता, तर हेच असणार, पित्तरसाची निर्मिती वगैरे. सोपा प्रश्न होता. त्यानंतर अतिशय सोपा प्रश्न होता, काल जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी विचारला होता कालच्या शिफ्टमध्ये. आजच्या शिफ्टमध्ये विचारला आहे, जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतात. तर जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी हे जिल्ह्याचे IAS अधिकारी असतात. IAS अधिकारी आपण ज्यांना कलेक्टर म्हणतो, जिल्हाधिकारी म्हणतो. तर बघा मित्रांनो, आज जवळजवळ 16-17 प्रश्न विचारलेत. अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि मॅथ्स रिझनिंगसाठी लागलीच आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तुम्ही जॉईन व्हा चॅनलला, आपण लागलीच तो पण व्हिडिओ अपलोड करू.